संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। पोलिसांची बोलामध्ये काय तुमची निर्णय आहे का? या नगरची या विभागाची महानगरपालिका वार्ड ऑफिस आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे जबाबदार आहेत। बाजू में स्कूल है, हमारे भी बच्चे उधर ही खेलते। हमारे बच्चे लोग को कुछ होता तो उसके साथ साथ पुलिस का क्या काम था तुरंत आने का। पुलिस पूरे 2 घंटे लेट आई है। हम सब लेडीज यहीं पे जमा थे। नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील खड्ड्यात बुडून 7 वर्षे मुलाचा मृत्यू। कोपरखैरणे नवी मुंबई येथे इमारतीच्या बांधकामामुळे खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना कोपरखैरणे सेक्टर 5 मधील असून अनिकेत तुनवा अशी मृत मुलांचे नाव आहे। दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकाम साइटवर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलगा मृत झाल्याची घटना समोर येत आहे। सदरील इमारतीचे ठिकाणी कोणते कुंपण नसल्यामुळे लहान बालकाचा मृत्यू झालेला आहे असे तेथील स्थानिक रहिवाशाची म्हणणे आहे। साहेब काय सांगाल, काय घटना या ठिकाणी पालिकेची निष्काळजीपणा आहे, फिल्टर असते कोणत्या प्रकारचे लक्ष दिलेलं नाही, सिक्युरिटी नाहीये, काय सांगाल कशा प्रकारची घटना काय तुमच्या? काल या ठिकाणी सावली झोपडपट्टी आहे बाजूलाच सेक्टर 5 हा विभाग आहे। त्यामध्ये एक अंकित नावाचा मुलगा या ठिकाणी आला आणि हा जो खड्डा बिल्डरने खड्डा केला, या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी आहे, जवळजवळ 7-8 फूट पाणी आहे। त्या पाण्यामध्ये तो पडलेला आहे आणि पडल्यानंतर तो त्याच ठिकाणी मरण पावलेला आहे। वास्तविक पाहता जो बिल्डर या ठिकाणी काम करतो त्याची ही खबरदारी स्वतःची आहे की आपण अशा तऱ्हेचा खड्डा करणं हे चुकीचं आहे, परंतु या ठिकाणी अजिबात फिकीर न करता निष्काळजीपणाने या ठिकाणी बिल्डरने काम केलेलं आहे आणि वार्ड अधिकारी देखील या ठिकाणी जवळ आहेत, वार्ड ऑफिस जवळ आहे, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं दिसतं आणि वार्ड अधिकाऱ्यांच्या गलतान कारभारामुळं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळं या ठिकाणी एक लहान मुलगा आज जीवानीशी गेलेला आहे। अत्यंत दुःखद घटना आहे। एका आईचा मुलगा गेला, त्या चाहू पडून रडते। एकुलता एक मुलगा होता, दुसरं मूल त्या बाईला नाहीये। त्यामुळे हे नेपाळी कुटुंब असलेलं हे आपल्या गरीब परिस्थितीमुळे या ठिकाणी झोपडपट्टी राहतं। त्यांना कालचा दिवस हा काळा कसा उजळेल हे त्याला माहीत होतं, परंतु आज त्यांचा मुलगा गेलेला आहे आणि सगळ्या या घटनेला या नगरची या विभागाची महानगरपालिका वार्ड ऑफिस आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघे जबाबदार आहेत। त्या दोघांच्यावरती या ठिकाणी मनुष्यवधाचा या ठिकाणी गुन्हा हा ताबडतोब दाखल करावा। हे जर होत नसेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या विभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही स्थानिक पोलीस आणि वार्ड अधिकारी यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेऊ। हॉस्पिटल लेके जाने के बाद बराबर 2 घंटे के बाद पुलिस आई है। बाजू में स्कूल है, हमारे भी बच्चे उधर ही खेलते। हमारे बच्चे लोग को कुछ होता तो उसके साथ साथ उसको बचाने के लिए कोई और बच्चा गिर जाता अंदर, तो आजू बाजू में सोसाइटी छोटे छोटे बच्चे लोग खेलते, वो उन लोग को दिख रहा नहीं है, गेट नहीं है ना, उन लोग ने बैनर लगाया यहाँ पे कि यहाँ पे काम चालू है करके। आजू बाजू में देखो सिर्फ इतना ही पत्रा मारा, ना स्कूल के पास पत्रा मारा, ना उधर मारा, और ना वॉचमैन रखा उसने। उनका काम था, बिल्डर का काम था ये सब करने का। खड्डा इतना बड़ा खुला है तो उसको समझना चाहिए था वहाँ पे गेट लगाने का। हाँ, पुलिस का क्या काम था तुरंत आने का। पुलिस पूरे 2 घंटे लेट आई है। हम सब लेडीज यहीं पे जमा थे। हम लोग वेट कर रहे थे पुलिस आएगी पुलिस आएगी, पुलिस पूरे 2 घंटे लेट आई है। अभी खड्डा बुझाने देने, और अभी हम लोग खड्डा बुझाने देने नहीं वाले। ना यहाँ पे काम होएगा, ना यहाँ पे खड्डा बुझेगा, वो खड्डा वैसे ही रहेगा। और वो जो भी बिल्डर है ना, वो अभी तक यहाँ पे आया भी नहीं है। बुलाओ उसको इधर। वो जो छुप के बैठा है ना, कुछ होने नहीं वाला। एक 9 साल के बच्चे का जान चले गया, एक ही बेटा था वो माँ को। अभी क्या होने वाला है खड्डा बुझा के?